रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही बघताय आपल्यासोबत जो आहे तर महिंद्राचा 3140 ओजा म्हणजे 40 HP चा. तर आज याचा कस्टमर म्हणजे जे फार्मर आहे आपण त्यांचा रिव्ह्यू घ्यायला आलोय. आणि ते ट्रॅक्टरचा बऱ्यापैकी त्यांनी वापर केलाय ओजाचा, आणि आधी पण त्यांच्याकडे 2-3 ट्रॅक्टर होते. तर त्यांनी त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे ते आपण त्यांच्याकडून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच ट्रॅक्टरचे रिव्ह्यू किंवा इतर काही शेतीच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्यांचे रिव्ह्यू आपण सगळं तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. तर बघूया आता आपण त्यांचं काय मत आहे. तर तुमचं नाव सांगा सगळ्यात आधी, पूर्ण नाव. माझं नाव रवींद्र मुरलीधर ठाकरे, राहणार संगमनेर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. हा, तर मला एक सांगा, या आधी तुम्ही कोणते कोणते ट्रॅक्टर वापरले? सोनालिका वापरलेला आहे, परत दुसरा महिंद्रा वापरलेला आहे. महिंद्रा HP किती HP चा कोणता ट्रॅक्टर, काय मॉडेल? 55चा वापरले. हा, सोनालिका 40चा वापरले. हे दोन ट्रॅक्टर तुमचे? हो. आणि आता हा ओजा. आता ओजा. तर ते दोन ट्रॅक्टरवर तुम्ही आधी काय काम करायचे, म्हणजे वापर काय होता त्यांचा? वाळूचा धंदा जास्त केला त्याच्यावरती, वाळू फनाटी नागर ते सगळं केलं. आणि हा ट्रॅक्टर घेतल्यापासून ट्रॅक्टर हा घेतला, बहुत पाडीतो फक्त फानायचं काय, बाकी अजून काही अजून ट्राय नाही केला? ट्राय नाही केला. तर ओव्हरऑल तुम्हाला तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय हा ट्रॅक्टर, जेवढं तुम्ही किती महिने वापरलाय? मी आता जवळजवळ मला घेऊन झाले 3-4 महिने झाले. 3-4 महिने. हो. 3-4 महिन्यात तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला त्या ट्रॅक्टरच्या तुलनेत, त्या दोन्ही ट्रॅक्टरच्या तुलनेत? त्या ट्रॅक्टरच्या बद्दल म्हटलं, या ट्रॅक्टरची अशी फायदेशीर आहे का, सकाळपासून चालू केलं संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप गरम होत नाही, सारखा चालू राहतो. मी दिवसातून जवळजवळ म्हणजे 7 ते 8 एकर फणून टाकीत राहतो. म्हणजे असंच कंपनीत राहायचं, म्हणजे बोध पाडणं हे ते सारखं चालूच राहतो ट्रॅक्टर नॉनस्टॉप. आणि मेंटेनन्स मध्ये काय वाटलं तुम्हाला? मेंटेनन्स अजून तर काहीच नाही, फक्त एकदा ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर, बाकी काहीच कंपनीचं बाकी काहीच नाही. आणि ते जे दोन ट्रॅक्टर होते ते पण नवेच घेतले? ते नवेच घेतले. मग ते नवीन स्टार्टिंगला म्हणजे तुम्हाला ते पहिले 4 महिन्यात आणि आताचे याचे जे 4 महिने वापरले यांमध्ये काय फरक? हा, 4 व्हीलर मध्ये माझे ते 2 व्हीलर मध्ये होते. 4 व्हीलर असल्यामुळे याला ताकद सगळी. आज हा मोठा फोन, या ट्रॅक्टरला लोक म्हणे उडू शकत नाही 9ची, पण आम्ही उद्दा म्हणून घेतला, पण एकच नंबर आहे, नॉनस्टॉप चालवतो. म्हणजे पहिली गोष्ट त्याचं इंजिन एकदम हेवी ब्रँडेड आहे, आणि गरम व्हायचा विषयच नाही. आणि डिझेल मध्ये काय वाटलं तुम्हाला? डिझेल इतरच्या तुलनेत त्याला कमी डिझेल लागत. म्हणजे नेमकी कोणकोणत्या ट्रॅक्टरांसोबत तुम्ही तुलना केली तर? मी सोनालिका केली, जॉन डियर केली, फार्मा ट्रॅक केली, याच्यापेक्षा डिझेल कमी लागतं. याच सेगमेंटचे ट्रॅक्टर, एवढे HP चे. परत रोटर वगैरे कसं चालतं? रोटर अजून नाही, पण रोटरला एक नंबर चालतं. तुम्ही जेव्हा घेतला ट्रॅक्टर तेव्हा काय म्हणून घेतला सुरुवातीला? सुरुवातीला म्हणलं नवीन काहीतरी ब्रँडेड वस्तू, बस जुन्या किती वापरायच्या त्याच्यापेक्षा नवीन करू असं. मला खरं कांदे लावायसाठी स्पेशल घ्यायचा होता ट्रॅक्टर. पण आता ते जसे जसे कामगती पाहून लोक सारखे फोन करीत आहे, नॉनस्टॉप चालू ट्रॅक्टर, फक्त रात्रीच्या उभा राहतो नाही, सारखा दिवसभर चालू राहतो. आता जवळजवळ 4-5 एकर फणून आलोय, 3 एकरचं परत भूत पाडले. ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे. तर जे समजा नवीन शेतकरी आहे किंवा ज्यांना घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर रेकमेंड कराल? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ह्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, किंवा ह्या शेतकऱ्यांनी काही काम नाही बा, जास्त मोठं मशीन आहे, असे तुम्हाला कोणतं वाटतं? कोणत्या कामासाठी हा ट्रॅक्टर घेतला पाहिजे जास्त? बागबन म्हणून बागांमध्ये चालणार एक नंबर ट्रॅक्टर आहे, कुबोटाच्या तुलनेत टेन्शन नाही एकदम. पावडर मारायला याला त्याला, मशागतीला सुद्धा पावडर मारायला पण 40 HP चं मशीन जास्त नाही, छोटे याच्यामध्ये आहे ना. हा, याचा काय तुम्हाला याच्याबद्दल सांगा तुम्ही काय? याच्याबद्दल तुम्ही नागरटी असो, फनाटी असो, कोणतं काम याच्या करून घ्या. ट्रॉली वाहतूक सगळं आम्ही फुल खाताची ट्रॉली इतकी लोडेड भरली ती ओव्हरफ्लो, तरी काहीच म्हणत नाही. थोडस उंच जरी चढ असला तरी चढून जातो टॉप गिअर. अजून काय सांगू इच्छिता तुम्ही? बाकी काही नाही. आता ऑटो आहे का मॅन्युअल? मॅन्युअल आहे. याच्यात तुम्ही ऑटो का नाही घेतला? ऑटो काय, आपल्या शेतकऱ्याला काय ते माहिती नाही राहत त्याच्यामधलं एवढं. उंदर आपले काय घरामध्ये उंदर लगे वायरिंग कतरली का संपून जातो, तर ऑटो चांगला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी जो घेतलाय ट्रॅक्टर तो हा आहे मॅन्युअल. तर कारण पण सांगितलं का ऑटोचा आपल्याकडे काय दुष्परिणाम आहे आणि पॉझिटिव्ह. तुम्हाला काय वाटतं जर ऑटो घेतला असतं तर? ऑटो घेतला असतं त्याची मशाग आपलं निगाही खूप ठेवावं लागली असते, उंदरांपासून बचाव, मेंटेनन्स जास्त वाढला असतं. म्हणजे आपण जे तुम्ही शेतकऱ्यांना असं सांगाल की मॅन्युअल आहे आपल्या, मॅन्युअल घ्या. तर तुम्ही जे डिझेलचं म्हणजे फ्यूल कन्झम्पशन याचं जे काढलंय तर ते कशा पद्धतीने, म्हणजे कसं सरासरी ॲव्हरेज कसं काढलंय हे जरा सांगा. आम्ही एकदा टाकी पॅक केली, ती टाकी पॅक करून 2-2.5 एकर फंडलं. तर किती लिटर डिझेल? जवळजवळ 3-3.5 लिटर डिझेल लागलं. आणि माग इम्प्लिमेंट काय जोडत? फणच होता. कोणता? हाच फण होता.
फन बघू शकता, फन दाखव. 9 दाती फण. 9 दाती फन आहे मित्रांनो. तर बघूया आता याचा परफॉर्मन्स कसा आहे.